धन्यवाद अमित पाजी सर। तर इथे नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आरपी जस्कार संघानं आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। थोडासा आवाज वाढव। चला 4 षटकांचा सामना आणि आपल्याला 20 मिनिटाच्या आत संपवायचे आहेत आणि राकेश तांडेल आपल्या टीमला घेऊन मैदानावरती टॉस जिंकल्यानंतर रवाना झालाय। हे मॅच खूप महत्त्वाचे असेल वर्धविनायक जस्कार संघासाठी आणि माफ करा भंगारपाडा संघासाठी आणि आरपी जस्कार या दोन संघांसाठी खूप महत्त्वाची मॅच आमच्या आयोजकांकडून आणि सर्वच पाहुण्यांकडून खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत। चार षटकांचा सामना सर्वीकडे अगदी टुर्नामेंट आपण पाहिल्या ना तर डे नाईट टुर्नामेंट देखील चालू आहेत आणि इथे बालई चषक म्हटल्यानंतर प्रत्येकाला खेळावंसं वाटतं। दरवर्षी आगळं वेगळं आयोजन आणि नियोजन। यावर्षी अगदी मेगा फायनलच्या अंतिम टप्प्यात आल्यानंतर आपल्याला कळेल की जास्त षटकार लगावणाऱ्याला बक्षीस, जास्त चौकार लगावणाऱ्याला बक्षीस, त्यानंतर शिस्तबद्ध संघाला बक्षीस, उत्कृष्ट ड्रेसिंग ज्यांची असेल त्यांना बक्षीस, उत्कृष्ट कर्णधार त्यांना बक्षीस आणि स्टायलिश खेळाडू म्हणून देखील बक्षीस दिलं जाईल। अशा बक्षिसांचा वर्षाव केला जाईल आणि चॅम्पियन संघ जो ठरेल ना त्यांच्या 12 खेळाडूंना सरप्राईज गिफ्ट उद्या मात्र नक्कीच दिले जातील। चला आपण मॅच पाहतोय सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच आरपी जस्कार विपक्ष वरदविनायक भंगारपाडा या दोन संघांनी नाणेफेकीचा कॉल केला आणि नाणेफेकीचा कॉल आरपी जस्कार संघाने जिंकल्यानंतर लगेच फिल्डिंगला सजवलं आणि फलंदाजीसाठी 2 फलंदाज मैदानावरती रवाना झाले प्रशांत आणि सिद्धेश। दोघेही एक सामना जिंकून आलेले आहेत त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स अगदी खूप मजबूत असेल। मात्र त्यांच्यासाठी ही मॅच खूप महत्त्वाची असेल। समोर एसपीसीसी नवीन सेवा संघ वाट पाहतोय की यातून कुठला संघ आमच्या समोर खेळण्यासाठी येईल। आणि इथे आपण मॅच चालू करतोय 4 षटकांचा सामना। गणपती बाप्पा मोरया वॉर्म अप नंतर इथे गोलंदाज ऋषांक या ठिकाणी पहिला षटक फेकून काढील जस्कार संघाचा। पाहूया समोर फलंदाज आहे प्रशांत, पंचांनी इशारा केलाय। तर नक्कीच मॅच चालू करायची आहे। नक्कीच इथे पहिला चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न होता, कार्पेटला घसपून चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने। क्षेत्ररक्षक आहे एक शॉट मिड ऑन आणि स्क्वेअर लेग वरून शॉट स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक चेंडूला उचलण्याचा प्रयत्न करतायत आणि मात्र बघता बघता 2 धावा पूर्ण करतायत एका बाजूला प्रशांत आणि सिद्धेश। 4 षटकांचा सामना आहे। आता इथे दोन्ही टीमचं कॉन्फिडन्स मजबूत आहे, डबल आहे, त्यामुळे त्यांचं काम ही डबल पाहायला मिळेल। अतिशय जबरदस्त इथे मात्र संधी सोडणार नाहीये। जशी कॅच हातामध्ये आली ना तसा आवाज केला गेला आणि इथे पहिला विकेट तंबूच्या आश्रयाला। प्रशांत बॅक टू द पवेलियन। काम अतिशय जबरदस्त करत आहेत आणि अगदीच आपण जर पाहिलं ना तर आज भारदस्त आवाजाचे समालोचक अमित म्हात्रे सर यांना आपण अगोदरच्या
लास्ट इनिंग मध्ये पाहिलं. इथे नवीन मॅच चालू झाली आणि आम्ही तुमच्यासोबत जोडलो. नवीन फलंदाज मैदानावरती निलेश स्ट्राईक वरती असेल. ऋषांक यांचा तिसरा चेंडू खेळण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती 2 येत आहेत का आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट येतोय का, तोच तिसरा चेंडू. अतिशय जबरदस्त यॉर्कर लाईनचा चेंडू. हेलिकॉप्टर उचलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकानं प्रयत्न चांगला केलाय, मात्र इथे 2 धावा थांबू शकले नाही. 2 धावेने धावफलक 4च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. वृषांकला गोलंदाजीसाठी आरपी जस्कार टीमनं पाचारण केलं आणि वृषांक आतापर्यंत आपलं काम गोलंदाजीच्या मार्कवर सुंदर करताना दिसत आहे. अतिशय जबरदस्त यावेळेला शॉट मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक जातोय, मात्र वाडिश लॉंगॉन क्षेत्ररक्षक चेंडूला उचलील तिथे 1 धाव. मागच्या 4 चेंडूंवरती आपण प्रशांतला 2 चेंडूंवरती प्रशांतला पाहिलं, मात्र इथे 5वा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती पंचांकडून गाठ घेताना दिसेल सिद्धेश वासकर आणि त्याला गोलंदाजीसाठी 5वा चेंडू फेकून काढेल. बालई चषकाचा क्रिकेटचा थरार. मित्रांनो, यशोगाथा ही प्रत्येकाची आपल्याला पाहायला मिळते. इथे सन्मान दिला या चेंडूला. खोलवर गतीचा चेंडू होता, भेदक मारा होता. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये चेंडू ठेवण्याचा निर्धार केला आणि त्या निर्धाराला सन्मान दिला 1 धावेसाठी. निलेश स्ट्राईक वरती शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर कनेक्टिव्हिटी चालूच राहिली आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा डॉट चेंडू विकेटनुसार पाहायला मिळत नाहीये. खोलवर गतीचा चेंडू, यॉर्कर उचलण्याचा प्रयत्न केला पण घासून चेंडू जातोय डायरेक्ट स्टंपला हात लायला. दुसरा विकेट. करण्यासाठी तयारी दाखवणं गरजेचं आहे. पिंपळाच्या रोपटासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळांचं काय, वादळ अशी कित्येक येतील, पण न घाबरता मातीत पाय घट्ट रोवून उभं राहता आलं पाहिजे आणि त्यासाठी आपला स्वतःचा स्वतःवर विश्वास पाहिजे. तरच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यश संपन्न करू शकाल. अन्यथा दुसऱ्याच्या भरोसावर राहिला ना तर तुम्हाला आनंद थोडक्यापुरता मिळतो, परंतु स्वतःचा भरोसा तुम्ही निर्माण करताना त्यावेळेला आनंद तुम्हाला समाधानही देऊन जातं. त्यामुळे स्वतःचं सामर्थ्य मजबूत करा. स्वतःच्या सामर्थ्याला समाजासमोर दर्जेदार आणि ब्रँडेड बनवा आणि तेच काम केलंय कित्येक खेळाडूंनी या रायगड टेनिस क्रिकेट उरण आणि पनवेल मध्ये. सध्या स्थितीला आपण सामना पाहतोय. एका बाजूला राकेश तांडेल तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश वासकर. गोलंदाजीसाठी स्वतः राकेश यावेळेला गोलंदाजी करेल. टॅपिंग क्रिकेट, ताकदीचा मारा, टायमिंग प्रॉपर, पण इथे लांबी कमी.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जास्त वेळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे झेल देखील खाली. चुकीला माफी नाही. चेतन गोसावी सारख्या फलंदाजाची झेल सोडणं ही डोकेदुखी होईल का? कारण मित्रांनो, सिद्धेश वासकर आणि चेतन गोसावी असे खेळाडू आहेत जे मॅचचा कायापालट कधीही करू शकतात. आणि आता सध्या जीवनदान मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स आणखी वाढला असेल. निर्णय मात्र आता त्यांच्या मनामध्ये नक्कीच चालू असेल. अतिशय जबरदस्त. यावेळेला लॉंग ऑफला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. राकेश तांडेलचं कौतुक करणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती आल्यानंतर विकेट गेला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर 3 चेंडू जे फेकलेत ना, फक्त एकच धाव, ज्यामध्ये 2 एकेरीने 1 लेग बायची रन मिळाली आहे. म्हणजे ऑल टोटल जर आपण पाहिलं ना तर धावसंख्या धावफलकावरती 13च्या घरामध्ये. याच दरम्यान मोरा पोलीस स्टेशनचे आमचे पोलीस अधिकारी भूषणजी राऊत साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. खलनिग्रहण आहे आणि सदरक्षण आहे या उक्तीप्रमाणे सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचं भक्षण करण्यासाठी पोलीस बंधू या समाजाच्या आतमध्ये कार्यरत आहेत. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. 2 षटकांचा खेळ बघता बघता समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती अगदी 6.5च्या रन रेटनं आपल्याला पाहायला मिळत आहेत 13 धावा. तिथे विजय प्राप्त केला. असंच काहीतरी एसपीसीसी नवीन सेवा टीम समोर देखील झालं. तेजस भोईर पेटून उठला होता पण त्याला अंतिम टप्प्यात शांत केला त्या गोलंदाजानं. इथे काय चित्र होईल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. हे सांगील येणारा नवीन गोलंदाज, हा सांगील फलंदाज, ही सांगील नवीन येणारी वेळ आणि या वेळेला आपण साथ दिली, वेळेच्या सोबत गेलो ना तर क्रिकेटचं मादक सौंदर्य तुमच्या करिअरमधून जास्त घडतं. कारण तुम्ही शिस्तबद्ध होता. हा नक्कीच कानमंत्र प्रत्येकाच्या मनामनात पोचतो. आज बाउंड्री लाईनच्या बाहेर शनिवार म्हटल्यानंतर अनेक जण आहेत, त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. क्रिकेटच्या दर्दी रसिक आज या सामन्याला पाहण्यासाठी आलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हळूहळू मॅच थोडीशी पुढे जाईल, कलाटणी लागेल. ज्या प्रीतमकडे आपण पाहताय ना, आशा ठेवून त्या प्रीतमनं आल्या आल्या एक चौकार लगावलाय. मात्र इथे त्या प्रीतमकडून आशा असेल चेतनकडून. कारण उर्वरित 12 चेंडूंचा खेळ या पहिल्या इनिंगमध्ये शिल्लक आहे आणि या 12 चेंडूंमध्ये तुम्हाला जास्त धावा बनवण्यासाठी एका बाजूला भंगारपाडा संघ दिसेल तर त्यांना कमी धावा देताना जसकार संघ दिसेल. लोअर फुटवर चेंडू, फुटवरचा वापर केला, पुढे येऊन केल्याचा प्रयत्न, ऑन साइडहून क्षेत्ररक्षक येतो, दुसऱ्या धावेला प्रयत्न नसणार आहे. आपण जर पाहिलं ना तर घड्याळाच्या काटे अगदी हळूहळू पुढे जात आणि जसजसा घड्याळाचा काटा पुढे जाईल ना तसतशी वेळ सायंकाळच्या सुमारात जाऊन पोहोचेल आणि हवा देखील आपल्याला फलंदाजाच्या बाजूने जाताना दिसेल. मात्र या हवेचा किती फायदा घेतील चेतन गोसावे आणि प्रीतम हे देखील तितकंच पाहणं उत्साहदायक आहे. आणि या उत्साहाला तुमच्या समोर प्रोत्साहन देणारे जेवढे पाठीराखे आहेत ना, ही त्यांच्यासाठी लढत आहे. कारण त्यांच्या मनामध्ये ते सद्यस्थितीला बाउंड्री लाईनच्या बाहेर जरी तुम्ही आतमध्ये खेळत असला ना तरी ते मनामनात त्यांच्या विचारात खेळत असतात. यावेळेला परकट केलाय चेतन गोसावीला. जीवनदान दिल्याची चूक काय असते या चौकारावरती पाहायला मिळेल. शकतो मॅच असं का म्हणतं प्रत्येक कॉमेंटेटर, याचं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळालं. चेतन गोसावीला जीवनदान दिल्यानंतर त्याने त्याचे फटक्यांचे शॉट सिलेक्शन अगदी निश्चय करून ठेवले आणि इथे हा चेंडू
डीप कव्हरला पाठवून दिला, बाउंड्रीच्या बाहेर चौकाराला. इथे गोलंदाज आहे चिराग, ज्यानं 3 चेंडू फेकलेत 5 धावा. म्हणजे सुरुवातीचे 2 चेंडू जर पाहिले ना चिरागने खूप सुंदर फेकलेत, पण सद्यस्थितीला कदाचित त्याला हा विसर पडला असावा मागच्या चेंडूवरती की समोर चेतन गोसावे आहे. मोठा पटका, मोठा पटका, व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ स्ट्रोक, ब्रिलियंट, पॉवरफुल, माइंड ब्लोइंग, बिग 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 हिट. इथे धावसंख्या वाढवण्यासाठी मी सांगितलं होतं मोठ्या लॉट्सचा हाच निश्चय असतो की पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या नाही ना की दुसऱ्या 2 ओव्हरमध्ये आम्ही कमबॅक करू शकतो. आणि तीच रणनीती या मैदानावरती आखली जाते आणि या रणनीतीला सामोरं जात असताना गोलंदाज चिराग पुढील चेंडू फेकून काढेल यॉर्कर लाईन. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक राकेश तांडेल, पण चेंडू उचलण्याचा प्रयत्न मात्र इथे बघता बघता सेफ लँडिंग झालेली आहे आणि 2 धावा पूर्ण केल्यात. आणि या 2 धावेने धावा धावफलकावरती 26 धावा, 26 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ द 3 विकेट. पहा काटेकी टक्कर, चुरशीची लढत. मी मगाशी सांगितलं होतं हा सामना दोन्ही टीम सहसा सोडणार नाहीत. एका बाजूला जस्कार संघ ज्या पद्धतीनं खेळतो ना मित्रांनो, सद्यस्थितीला वाघ चषकामध्ये त्यांचा खेळ तुम्ही बघायला पाहिजे होता. तर दुसऱ्या बाजूला चेतन आपल्या बंगारपाडा टीम सोबत खेळतो ना, कधीतरी त्याची खेळी एकांतात पहा अगदी वेळ लावून जातं. इथे मात्र अवांतर चेंडू पंचांनी घोषित केलं, या अवांतरनं धावसंख्येत भर पडेल. चला अगदीच या ठिकाणी आपण पाहिलं ना एकूण धावा 27 धाव फलकावरती. पंच प्रशांत माळी सर आणि सुरेश म्हात्रे सर यावेळेस अगदीच कटाक्ष ठेवून आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतायत. 27 धावा. चेंडूचा विचार केला, 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि या चेंडूवरती बंगारपाडाचा डगआउट मध्ये खेळाडू बसलेत ना, त्यांना बऱ्याच आशा आहेत. मग या आशाला उत्तर देईल का चेतन गोसावी की चिराग त्यांना या ठिकाणी शांत करेल. मोठा फटका, आशा प्रज्वलित केल्या, अगदी उत्तुंग भरारी घेतली या चेंडूने, पाठवून दिलाय आणखी एक बाहुबली षटकार. प्रयत्नांची पराकाष्ठा, निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं ना की कितीही अडचण येऊ दे, किती डोंगर येऊ दे, किती समुद्र येऊ दे, तुम्हाला तुमचा मार्ग मोकळाच मिळेल. कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येणार नाही. फक्त तुमची मेहनत अंतिम श्वासापर्यंत, अंतिम टप्प्यापर्यंत जाण्यासाठी तयारी असावी लागते. कारण हाताच्या रेषेमध्ये भविष्य बघण्यापेक्षा त्याच हाताना मेहनतीकडे वाटचाल करून द्या, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. कारण नशिबाचा भाग सांभाळणारे लोक अगदी आळशी असतात, मात्र मेहनत करणारे आपल्याला नेहमीच चतुर पाहायला मिळतात. क्रिकेटचं असंच काहीतरी आहे, जसं जीवनाचं रंगमंच आहे ना, तरी क्रिकेटचं रंगमंच तसंच आहे. तुम्हाला मेहनतीशिवाय काही मिळणार नाही. गोलंदाज आहे सतीश, सतीशला प्रयत्न करावे लागतील या षटकामध्ये. स्लॉगरचा षटक, आणखी एक. प्रीतमनं आपल्या नावाप्रमाणे दमदाटी दाखवली आहे, पाठवून दिलाय आणखी एक. चेतन नंतर षटकार. जसा वेळ जाईल ना तस तसा साऊंड मास्टर देखील या मॅच मध्ये आपल्या गीतातून रंगत निर्माण करेल. रंगत निर्माण केली आहे. प्रीतमने आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फर्स्ट स्लिपला चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला जाईल, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 40च्या घरामध्ये. अगदी आपण पाहिलं ना तर पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 13 धावा होत्या, ज्यामध्ये 7 धावा खर्च करून राकेश तांडेलनं 1 विकेट प्राप्त केला आणि वृषांकनं 6 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केले होते. त्यानंतर मॅचला जी कलाटणी लागली ना, अगदी आज मला वाटतं दिवसभर 3ऱ्या षटकापासूनच प्रत्येक टीम पिकअप घेताना दिसत आहे. चेतन गोसावी यावेळेस अगदी ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू,
पंचांनी हेरलाय. हा अवांतर चेंडू आहे. इट्स अ वाईड बॉल. खराब नियमानुसार आपण पाहू शकाल जास्त बाहेर जाणारा चेंडू पंच लगेच आपल्याकडे निर्णय देऊन पाहतायत. चेतन गोसावी आणि सतीश यांची लढाई या ओव्हरमध्ये. आता मात्र संधी आहे. राकेश तांडेल प्रयत्न करतोय. पहा आता मात्र चेतन गोसावी सारख्या या फलंदाजाला शांत केलंय आणि इथून कलाटणी लावली आहे जसकारच्या सतीश या गोलंदाजानं. विकेटचं नुकसान. वरती जयेश जाईल. या जयेशकडे 3 चेंडू आहेत. ज्या वेळेला मिडल ऑर्डरचे खेळाडू मैदानावरती जातात ना त्यावेळेला त्यांना फार संधी असते वरचा क्रमांक पटकावण्याची. कारण शेवटच्या या 3 चेंडूंवरती सद्यस्थितीला या चेंडूवरती जयेशला संधी आहे. काय होईल पहा. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला अगदी खालून उचलण्याचा प्रयत्न होता. मात्र इथे आपण जर पाहिलं ना तर डॉट चेंडूची सांगता. आता चेंडू डॉट येणं म्हणजे तुमची धावसंख्या अगदी स्तब्ध होणं. मात्र चेंडू जर मोठा फटका आला ना तर धावसंख्या वाढेल. पण सतीशला हे मान्य आहे का हे पाहूया. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जास्त वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे. चूक होणार नाहीये. कटाक्ष ठेवला. नजर रोखून ठेवली आणि झेल पकडला. आणखी एक विकेट. या 3 चेंडूंवरती चान्स होती धावसंख्या 45च्या पुढे पाठवण्याची. पण अजून एक चेंडू शिल्लक आहे. या एक चेंडूवरती कशा प्रकारे नवीन आलेला फलंदाज प्रतीक उत्तर देईल आणि कशा प्रकारे भेदक गोलंदाजी करेल. पहा लॉंग ऑफला आणि लॉंग ऑनला मगासपासून जो क्षेत्ररक्षक होता राकेश तांडेल स्वतः यष्टीरक्षक बनून या गोलंदाजांना अगदी थोडीशी शिकवण देताना दिसत आहे. यावेळेस चेंडू गेलाय. अडवण्याचा प्रयत्न सुंदर आहे आणि तिथे बघता बघता चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि या चौकारानं धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर. पहा 48 सॉरी माफ करा 46 धावांचं टार्गेट आहे. 46 रन्स बनवण्यासाठी आरबी जसकार टीमला आमंत्रित केलंय आणि कशा प्रकारे या टीम समोर आपल्याला धावसंख्या बनवतील आणि त्यांना रोखतील ते पाहण्यासाठी मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा जाऊया. आवाजावरती हिंदी भाषिक समालोचक स्वार होतील मिस्टर अमित म्हात्रे पाजी.
अगदीच आपण पाहिलं तर 11.5च्या रन रेटनं जावं लागेल. 4 षटक म्हटल्यानंतर 24 चेंडू आणि या 24 चेंडूंना खेळताना आपण सलामीची पहिली जोडी पाहू शकाल. सचिन आणि राहुल हे दोन मातब्बर फलंदाज. आणि पाहूया या संपूर्ण 46 धावांच्या विश्लेषणाला, या दोन्ही या इनिंगला आपल्या समोर सुंदर शब्दांत विश्लेषणातून मांडणी करण्यासाठी येतील अमित पाजी सर. शुक्रिया सुजान भाई। तो चलते मैदान के अंदर जीतने के लिए अर्पित दासकार टीम को चाहिए 46 रन। हवा में गेंद, कैच की संभावना, सचिन मात्रे बैक टू द डगआउट। स्कोर है 0, 1 विकेट अर्पित दासकार। सनी देओल जी और उनके साथ थे अमीषा पटेल जी। हमारा हिंदुस्तान जिंदाबाद है, जिंदाबाद रहेगा और जिंदाबाद था। कातिया नए बल्लेबाज राकेश तांडेल खुद कप्तान मैदान के अंदर। तांडेल के लिए गेंद, बहुत ही घातक गेंद चेतन की। तो चेतन गोसावी की घातक गेंदबाजी चल रही है। समीर जी गडेकर साहब और सतीश जी गडेकर साहब, इनकी भी याद, अच्छी बॉल, अपील की थी हाउस दैट, लेकिन अपील को इस बार देखा जाए खारिज किया प्रशांत माली साहब जी ने। अपील करने की दो ही जगह है, एक क्रिकेट का मैदान और दूसरा कोर्ट, अपील किधर नहीं। और अच्छी बॉलिंग देखे जॉन्टी भाई, गेंदबाजी देख कैसी चल रही है। याला मदत पाहुण्यांची दहशत, पाहुणे आल्यानंतर दहशत महत्वाची आहे। 5वीं डिलीवरी, स्लोअर गेंद, ड्राइव किया, ऑफ ड्राइव गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर सीधे बल्ले से एक सिंगल राकेश तांडल के खाते में। एक सिंगल के साथ देखा जाए तो यहाँ आरपी दासकार का खाता ओपन स्कोर 1। जीतने के लिए 45 रन आने वाले 19 बॉल में। राहुल स्ट्राइक के ऊपर पहली दफा गेंद को खेलेंगे। जबरदस्त क्रिकेट है और क्रिकेट का ये शानदार माहौल आप सभी लोग देख रहे। ये उड़ाया जाएगी, ये जाएगी गिरगिरी चंपा, खुश हुए रंबा, देखो पड़े लंबा और छक्के मारा खंबा ठोक दीजिए।
चाहे दिन कौन सा भी आ जाए सब्जी नहीं होती है, बस एक ही मटन खाओ बस। एक बार हमने ड्रॉप नहीं किया, बड़ा मजा आता है। इस साल भी जाएंगे जरूर, किधर किधर खाएंगे, इतना प्रेम है और इतना कड़क आयोजन होता है। लेकिन छक्के के साथ स्कोर 7 रन वास्कर। और ये देखिए इतना चाहती है कि लड़की देखने के लिए हम आए। ही आमची प्रॅक्टिस आहे माळी साहेब, बघा सुशांत भाईला आम्ही शिकवत आहेत, अशीच चहा घेऊन येईल। 7 स्कोर। हवा में जरूर जंट भाई, मिस हुए। दूसरा पूरा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। और स्कोर 2। सुशांत भाई जाए लो नहीं, सुशांत भाई वो अपने कमेंटेटर वो लेता नहीं है। चाय पीने से क्या होता है मालूम है, पेट जलता है और लस्सी पीने से मजा आता है। चाय वाला भी हंस रहा है। नहीं, अच्छी बॉल, शपलों के खेलने का प्रयास किया था, गति से गेंद को फेंका था। मिश्रण अच्छा है इस बार सिद्धेश भास्कर का। देखिए बहुत ही बढ़िया गेंदबाजी चल रही है। 10 के बल्लेबाज कैप्टन राकेश तांडल को मौका नहीं है। स्कोर 9 रन। 9 पे स्कोर। नेक्स्ट बॉल राकेश के लिए, हवा में जरूर, कैच की संभावना, लपक लिया कैच। कप्तान ने कप्तान को चलता कर दिया। 10 का टीम गए। टीम का स्कोर है 9 रन, 2 विकेट के नुकसान पे। डीजे बहुत ही बढ़िया आपने बजाया गाना, बहुत मजा आया। और कौन सा चित्रपट का है, कौन सा फिल्म का है, हमें कुछ पता नहीं, वो प्रचार माली साहब को पता है। नो स्कोर। सिद्धेश की अगली बॉल सामना करेंगे प्रथमेश। अच्छी बॉल, सिद्धेश की गेंदबाजी कितनी घातक, चेहरे देखिए, गुड लेंथ स्पॉट के ऊपर गेंद को फेंक रहा है और वो गेंदबाजी घातक कर रहा है। गति का मिश्रण सही है, कौन सी स्लोअर नहीं फेंक रहा है, फास्ट वाली गेंदें फेंक रहा है, परिवर्तन वाली गेंदें। और आखिरी गेंद इस ओवर की शेष है। टीम का स्कोर है 9। यस, 37 रनों की अभी तक जरूरत है। ये गया, ये हवा में गया लेकिन हथेली में। गुड कैच, गुड क्या है। और उन्हें खुद उन्हें विनती है, क्या विनती है, आप बाहर बैठो। लेकिन खुद इस बार देखा जाए जो फील्डर है उन्होंने कैच लेके कह दिया कि मैं सीमा रेखा के बाहर हूं, तो इस छक्के से थोड़ा दम टूटा हुआ है और इस छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ चुका है
15 और जीतने के लिए 12 बॉल में 31 रन। यस, एसपीसीसी नवीन सेवा कप्तान मंच के ऊपर आइए। आपका मुकाबला होगा यहाँ से विनर टीम के साथ। सुपर 4 का क्वालिफाई मैच होगा। एक मिनट, क्या बोलिए? पेन तालुका में हमारे जो स्विमिंग कंपटीशन था, उसमें उन्होंने मितांश पाटिल जिन्होंने फर्स्ट प्राइज हासिल किया, छोटा है, सेकंड। वाह, गुड बॉय, अच्छा ऐसा ही काम करो। चेतन पाटिल इज कमिंग, उनका हार्दिक स्वागत। उनका ही बेटा है, बाप से बेटा सवाई है, लेकिन यह बल्लेबाज आउट। चलिए ठोको दीजिए। ना मत अंदर जाओ, घुसो, जिससे कोई लोग को बुरा लगे। तो 11 बॉल शेष और जीतने के लिए रन चाहिए 31 31। और देखिए मैदान के अंदर किरण, ओ किरण ना समझ सके जो गेंदबाज प्रतीक है। आने वाले 10 बॉल में 31 चाहिए। 10 चेंडू 31 दावा। बॉडी इतनी तगड़ी है, मानो बॉल बैठ गई ना जोंटी, डायरेक्ट छू मंत्र छक्का। अरे देखो देखो, देख के मारो, प्रयास अच्छा है लेकिन असफल हो रहे बल्लेबाज किरण। 3 बॉल शेष, 9 बॉल 31, 9 चेंडू 31 दावा। ये चलिए इस बार हवाई भाई यात्रा पे कैचेट, लेकिन ड्रॉप कैच हो चुकी है। वास्कर गेंद को फील्ड करने जा रहे। ये खतरा, ये खतरा, ये खतरा, अंपायर बच गए। इतना बड़ा वजन फिर भी देखिए कैसा दौड़ रहा है, इसे कहता है स्टैंडरमैन काम। स्कोर 17। 8 गेंद में जीतने के लिए 29 चाहिए। बालई ट्रॉफी का आयोजन देखिए, परफेक्ट कार्यक्रम, करेक्ट नियोजन जोंटी भाई। अरे भाई फंस गए तो मैं कहता हूं ना, फंस गया। मुझे जजमेंट बहुत भारी है। ऐसे क्या जब मैंने कॉलेज में पकड़ी थी ना, पीछे चढ़ के ओड़े क्या है। यस, आज मुक्काम अप्पा के पास, अप्पा और मैं गप्पा। यस, अप्पा मेरे ही साथ, मैं अप्पा के साथ। जय वीरू, हो जाए बल्ले बल्ले, बाकी सारे थले तो खड़े। 7 बॉल 29। हितेश मैदान के अंदर। हितेश बाहर गेंद जा रही है,
बोल्ड शॉट, इट्स गोइंग, दैट्स 6, ठोक दीजिए। साऊंड सगळे JBL चे आलेले आहेत, आता ते पहिले नाही भंगारवाले सारखे। पूर्वी चालायचं आपला 2 कर्ण 1 साऊंड, जमायचा काळ बदलला। भोंगा पहिले भोंग्यावर सगळा चालायचा, महाभारताच्या कर्णानंतर कर्ण कुठं असेल तर लाउडस्पीकर वाल्यांकडे। विष्णु भोंगे हमारे, क्या कर्ण का आवाज मधुर था, लेकिन क्या जमाना ही वैसा था, पैसा कम था मजा थी, अब पैसा आया मजा चला गया। गणपति बापा का दर्शन लेते समय घर से सभी आदमी बोलते थे जब तक अगरबत्ती जलना ही चाहिए गणपति के पास, जागते रहो। अब इतनी बड़ी अगरबत्ती है मानो 12 बजे लगाई सुबह 7 बजे जलती रहती है। इसलिए क्या हो गया, भगवान वालों ने सोचा इस कलयुग में हम तुमको छोड़ के जा रहा है। चलिए 6 गेंद शेष, 23 रन चाहिए। कौन सा ऐसा हीरो है आरपी जास्कर का, 2016 में कॉर्लेस ब्रेथवेट ने बेन स्टोक को 4 छक्के ठोक दिए थे, और इयान बिशप जी ने उस कमेंट्री में कह दिया था रिमेंबर द नेम, बस नाम याद रखना। आज भंगार वालों का नाम याद रखना है तो ठोको। यॉर्कर, ये वाइड यॉर्कर है, कितना वाइड यॉर्कर देखिए, बहुत ही बढ़िया डाला था। क्रिकेट में वीरेंद्र सहवाग ने कह दिया कि एक 2 ही चीज है, एक भारत रत्न मास्टर सचिन तेंदुलकर साहब और दूसरा यॉर्कर, सुनिश्चित दूसरी जगह कोई नहीं है। 5 बॉल में 22 चाहिए। सिद्धेश वास्कर अपने खूबी के साथ देखिए फील्डिंग, क्योंकि वो टीम के सर सेनापति है। हमारे समीर कटेकर साहब इस टूर्नामेंट में नहीं है, सतीश कटेकर साहब नहीं है। बिल्कुल समीर कटेकर साहब आए हुए, यह सतीश कटेकर साहब मौजूद है। हवा में गेंद, कैच, भंगारपाड़ा टूर्नामेंट के खास आयोजक सम्माननीय सतीश कटेकर साहब मौजूद है, तो उन्हें हम विनती करते आइए हमारे मंच के ऊपर। उनके सुपुत्र साई कटेकर, परफेक्ट काम, एक ही बार नाइट में आवाज ठोका था, महाराष्ट्र में लोकप्रिय हुआ, लेकिन अब जीतने के लिए 4 बॉल शेष और 22 चाहिए। कौन सा हीरो है, अरे पतंग उड़ाने के लिए जॉन्टी भाई कौन सा ऐसा दूसरा धागा नहीं चलता, मांझा ही चाहिए। काला धागा देखिए क्या जजमेंट ने काला कहा, और गाड़ी गाड़ी, और कौन है इस बार देखा जाए खाटी, ठोकना ही पड़ेगा। छक्कों की बारिश, आंधी लाओ मैदान के अंदर, ठोकम ठोक, कढ़ाई में तेल गरम करो, तो वड़ा छोड़ने की मजा क्या होता है जॉन्टी भाई से पूछ, गर्मा गर्म की बात अलग ही होती है। मारो तोड़ो, ये गेंद मात्रे साहब पंख खोलो। मात्रे साहब ने इशारा दिया, मुझे पंख होता मैं उड़ जाता, लेकिन पक्षी की भी इच्छा, मुझे घर होता तो मैं ठहर जाता। वाइड के बदले स्कोर आ गई 25। अंपायर की जोड़ी सही है, छोटे मियां और बड़े मियां, परफेक्ट, सुभान अल्लाह। ये पुलर इनकी गेंद थी, ऑन सेट के ऊपर क्रॉस बैट से खेला हुआ शॉट, कारपेट के जरिए भंगारपाड़ा टीम ना गलती करो। और हमारे सम्माननीय सतीश कटेकर साहब इस मैच को देख रहे, उन्हें हम विनती करते आइए मंच के ऊपर। हमारे भंगारपाड़ा टूर्नामेंट, और इस बार देखा जाए सिद्धेश वास्कर और उनके पूरे टीम के लिए, गांव के लिए उनका बड़ा योगदान। दोनों भाई सचमुच राम लक्ष्मण जैसे, समीर जी कटेकर साहब, सतीश जी कटेकर साहब, और हमारे ऊपर उनका प्रेम, बस बाकी क्या चाहिए।
इंसान अकेला तो अकेला जाता है। आखिरी तो यॉर्कर, क्या परफेक्ट यॉर्कर यार, बंगाल पाड़ा वालों का यॉर्कर परफेक्ट है। जसप्रीत बुमराह की वीडियो ज्यादा देखता होगा ये लसित मलिंगा का परफेक्ट यॉर्कर इसे कहते हैं। तो चलिए खेल अभी 2 गेंदों में 19 चाहिए। टॉस के लिए आई एसपीसी नवीन सेवा। 10 का टीम देखिए कैच इट, लेकिन कुछ फायदा नहीं है, इस शॉट से तुम जीत नहीं सकते। एक सिंगल मिलेगा और स्कोर जाता है 28। जीतने के लिए मुझे लगता है 18 रनों की जरूरत है, लेकिन बॉल एक, तो ऐसा होता है, ये क्रिकेट है। ये देखिए और इस बार 17 रनों से मैच को जीता वरद विनायक या बंगाल वाला टीम ने। सिद्धेश्वर की सेना और सतीश कटेकर साहब जी का ये नेतृत्व में मैच को जीता। हार्ड लक अर्पित अस्कार।